नमस्कार। तर आज आपण एकदम मस्त असे खमंग पालकाचे धपाटे बनवणार आहोत। तर तुम्हाला ही धपाटे हा प्रकार खायला आवडत असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण ही धपाट्याची रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि चवीला हे धपाटे एकदम छान लागतात। तर सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एका छोट्या चमच्याने अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, एक चमचा भरून अख्खे धने घेणार आहोत। त्याचबरोबर 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून बिना पाणी टाकता याला एकदम बारीक होईपर्यंत आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। वाटण तयार आहे। आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1 वाटी भरून गव्हाचं पीठ, 1.5 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेणार आहोत। आता यामध्ये आपण जे बनवून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घेऊयात। त्याचबरोबर एकदम बारीक कट केलेला 1 वाटी भरून पालक टाकणार आहोत। तर पालकाचे देठ काढून पालक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर कट केलेला आहे। मध्यम आकाराचा एकदम बारीक कट केलेला कांदा, 1 छोटा चमचा तीळ टाकणार आहोत, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ टाकायचे। त्याचबरोबर एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर आणि 3 ते 4 चमचे आपण याच्यामध्ये दही टाकणार आहोत। दही टाकल्यामुळे पालकाचा उग्रपणा कमी होतो। तर याला आधी आपण व्यवस्थित चुरून मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर थोडं पाणी टाकून थोडासा घट्टसर उंडा तयार करून घेणार आहोत। तर यामध्ये तुम्ही पालकाच्या भाजीऐवजी मेथीची भाजी टाकू शकता किंवा मग किसलेला दुधी भोपळा किंवा काकडीही टाकू शकता। तर त्याचं प्रमाण 1 ते 1.5 वाटी एवढंच ठेवायचं, म्हणजे धपाटे चवीला छान लागतात। आता याचा एक घट्टसर गोळा तयार करून घेतल्याच्या नंतर याला आपण भाकरीसारखं छान मळून घेणार आहोत। उंडा मळून झाल्याच्या नंतर खूप जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही, कारण याच्यामध्ये आपण पालक आणि कांदा वापरलेला आहे। तर त्याच्यातलं पाणी रिलीज होऊन उंडा जास्त सैल होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे उंडा सुरुवातीला घट्टसरच मळून घ्यायचा, म्हणजे याला थोडासा उशीर जरी झाला धपाटे बनवायला तरी पण उंडा खूप जास्त सैलसर होणार नाही। हवं तर लगेचच धपाटे बनवू शकता, पण मी याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे। आता मी धपाटे बनवायला घेत आहे। तर मी उंडा थोडासा पाणी लावून सैलसर करून घेणार आहे, जेणेकरून मला व्यवस्थित धपाटे थापता येतील। तर धपाटे थापण्यासाठी मी अशा पद्धतीचा उंडा बनवून घेतलेला आहे। खूप जास्त पातळी करायचं नाही, नाहीतर धपाटे मोडतात। आता गॅस ऑन करून तवा गरम व्हायला ठेवलेला आहे। धपाटे थापण्यासाठी मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे। तर पोळपाटाच्या खाली असं मोठं ताट ठेवायचंय, म्हणजे याच्यावरचं जे काही पाणी आहे कापडावरचं ते निथळून डायरेक्ट ताटामध्ये पडेल। तर इथे मी एक जाडसर असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे। याला व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून घ्यायचंय आणि आणखीन याच्यावरती 1 ते 2 चमचे पाणी टाकून घ्यायचंय, म्हणजे याला पीठ चिटकणार नाही। आता एका भाकरीला जेवढा उंडा घेतो तेवढा उंडा घेऊन याला आपण थापून घेऊयात। मध्ये आधी हात पाण्यात बुडवून घ्यायचा, म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही आणि व्यवस्थित धपाटा थापता येतं। धपाटा व्यवस्थित थापून झालेला आहे। आता यावरती होल करून घेऊयात। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। आता आपण याच्यावरती कट केलेला कांद्याने छान तेल लावून घेऊयात। तर सुरुवातीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय, म्हणजे याला धपाटा चिटकत नाही। आता यावरती आपण धपाटे टाकून घेऊयात। तर कपडा काढताना आधी त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे कपड्याला धपाटा चिटकत नाही। आता याला झाकण लावून एकदम हाय फ्लेमवरती 1 मिनिटांसाठी आपण भाजून घेणार आहोत। 1 मिनिटानंतर झाकण ओपन करूयात आणि यावरती थोडंसं तेल टाकून याला पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूनी आणखीन 2 मिनिटांसाठी एकदम मध्यम आचेवरती भाजून घ्यायचंय, म्हणजे धपाटा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजलं जातं। तर दुसऱ्या बाजूनी धपाटा छान भाजून झालेला आहे। आता याला आपण काढून घेऊयात। तर मी हे धपाटं अशा पद्धतीच्या टोपलीमध्ये किंवा आमच्याकडे याला दुर्डीही म्हणतात, त्यामध्ये आपण काढून घेऊयात। तर दुसरं धपाटे आपण तशाच पद्धतीने थापून घेऊयात। तर सुरुवातीला 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचंय आणि 3 ते 4 धपाटे थापून झाल्याच्या नंतर हा जो कपडा आहे तो पाण्यातून व्यवस्थित विसळून घ्यायचा, म्हणजे नंतरचे धपाटे त्याला चिटकत नाहीत। आता त्याच पद्धतीने तव्यावरती व्यवस्थित कांद्याने तेल लावून घेऊन यावरती धपाटे टाकून घ्यायचे आणि एकदम हाय फ्लेमवरती 1 मिनिटांसाठी झाकण लावून भाजून घ्यायचे। 1 मिनिटानंतर झाकण ओपन करून यावरती थोडंसं तेल टाकून घेऊन याला पलटून घ्यायचंय आणि मध्यम आचेवरती दुसऱ्या बाजूने छान भाजून घ्यायचे। आता हे धपाटं दुसऱ्या बाजूने भाजून घेताना यावरती आपण जे अगोदर जे बनवलेलं धपाटा आहे ते टाकून घ्यायचं, म्हणजे खालचं जे धपाटा आहे ते आतपर्यंत छान व्यवस्थित शिजलं जातं, वाफवलं जातं। त्याच्यामुळे धपाटे खाताना छान मऊ लागतात। तर ही ट्रिक आमच्या सासूबाईंची आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। अशाच पद्धतीने आपण सगळे धपाटे बनवून घेऊयात। तर आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढ्या पीठापासून साधारण 8 ते 9 धपाटे बनवून तयार होतात। तर हे धपाटे तुम्ही कुठलंही लोणचं किंवा मग दह्यासोबत सर्व करू शकता। तर आमच्या इकडे तर कधी कधी हे धपाटे फिक्क्या वरणासोबत, जे की बिना फोडणीचं वरण असतं, त्यासोबतही सर्व केले जातात। तर ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।